नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या मिरची स्वस्त झालेली आहे आणि मी आज आलेली आहे पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये। आज आपण सर्व मसाल्यांचे रेट बघणार आहोत आणि गरम मसाल्यांचे सुद्धा रेट बघणार आहोत। ही आहे पनवेलमधील मिरची गली। ह्या मिरची गलीमध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या मिळतात, तसेच इथे सर्व मिरच्यांची जास्तीच करून दुकाने आहेत। या मिरची गलीमध्ये आंध्र प्रदेश, केरळ या भागातून सर्व प्रकारच्या मिरच्या इथे येतात। आपण वर्षभरासाठी मसाला बनवतो आणि या मसाल्यामध्ये बरीच फसवणूक होते। मिरचीमध्ये, मसाल्यामध्ये आपल्याला बरीच सारी अशी फसवणूक केली जाते। आज मी तुम्हाला सर्व अशा टिप्स सांगणार आहेत की मसाला आपण कशा प्रकारे बनवला पाहिजे। त्यासाठी आपण सुबोध किसनवाणी यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत। आज आपण या दुकानामध्ये जाणार आहोत। या दुकानाचं नाव आहे शीतल ट्रेंडिंग। हे दुकान आहे श्री गोपाल कृष्ण मंदिर, त्या मंदिराच्या समोर हे दुकान। आता आपण या दुकानामध्ये जाणार आहोत आणि सर्व मिरच्यांचे रेट बघणार आहोत। चला तर आपण या दुकानामध्ये जाऊ। आता आपल्याला या सर्व मिरच्यांचे रेट सांगणार आहेत। या अंजना ताई आहेत। ही कुठली मिरची आहे? पांडी आहे, दांडी तोडलेली पांडी आहे, 240 रुपये किलो। आणि दांडीवाली पांडी आहे 200 रुपये किलो। माल एकदम सुकाटाक आहे, कडक माल आहे। मालाचा आवाज बघा, एकदम कुरकुरीत सुका माल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवाजावरून कळेल की माल एकदम सुकाटाक आहे। ही काश्मीर आहे, दांडी तोडलेली काश्मीरी मिरची। 550 रुपये किलो। आणि दांडीवाली काश्मीर आहे 500 रुपये किलो। ही दांडीवाली काश्मीर ती कशी आहे? 500 रुपये किलो। ती 500 रुपये किलो का? आणि पुढे ती पण काश्मीर? दोन्ही पण काश्मीरच आहे, दोन्ही काश्मीर आहे। ही सिमला का? तुमचा व्हिडिओ बघून आलोय आम्ही। हो, मी सेती। तुम्ही कुठून आलेले आहेत? मी शिवडवरून आले। शिवडवरून युट्यूबचा व्हिडिओ बघून। चांगला माल, योग्य भाव आणि एकदम चांगलाच माल दे। तेच पाहिजे। कॉम्प्रोमाइज झालं, रेट 19-20 इकडे तिकडे होऊ शकतं, पण मालामध्ये कॉम्प्रोमाइज नाही। माल एक नंबर। कारण आपण वर्षभरासाठी हा मसाला बनवत असतो। आम्ही पहिल्यांदाच आलो। काय परत येणारच, मला सोडून जाणारच नाही। सगळे देटवाले। ही कशी आहे देटवाली? 210 रुपये किलो। लवंगी मध्ये एकच क्वालिटी असते का? दुसरी असते, पण गाडी अजून उतरला माल आला नाही का अजून? अर्जंटमध्ये ती दांडी कट तोडून आणली मी। हो, गाडीमध्ये होती ती। दांडीमध्ये थोडाफार कचरा येतो। कचरा मला थोडा मसाला केल्याचा फील आला पाहिजे, त्याशिवाय वाटणार नाही मसाला केला म्हणून। मी स्वतः सगळं करते ना, डेट काढल्याशिवाय लवंगी काढलेली घे, त्याची आग होते ना। नाही मी कैचीने कट करते। कैची मध्ये बरं पडतंय। सामान तुम्ही घेताय तर सामान असेल तुम्हाला 200 रुपये किलो, 240 रुपये किलो। आणि ही काश्मीर 300 रुपये किलो, दांडी तोडलेली 350 रुपये किलो। सामान असेल, सामान वेगळे घेतलं तर त्याच्यावर नुसतंच मिरची घेतली तर ही 450 550 रुपये किलो आहे आणि ही 500 रुपये। ही सामान घेतं म्हणून रेट तुमचं कमी होते। ही पांडी 200 रुपये नाही घेत, 4,000 200 रुपये कमी करेल। 7 किलोची 5 किलो मिरची, 2 किलो सामान, दांडी तोडलेली मिरची देईल। बोला काय म्हणताय? जर नुसती मिरची घेतली तर रेट जास्त होतो। कारण नुसत्या मिरचीत आम्हाला परवडत नाही। त्याच्यानंतर दांडी तोडलेली घेतली तर अजून रेट वाटतं, कारण दांडी तोडायचे चार्ज असतात बायकांचे। त्याच्यात खडा काडी कचरा सगळं निघून जातो, तो पण वजनात पकडला जातो ना। साफ केलेल्या मिरचीमध्ये हँड क्लिनिंग मिरची असते, त्याच्यामध्ये अजिबात कचरा नसतं, एकदम क्लीन। ते पैसे वाटतात दांडी तोडलेल्या मिरचीचे। दांडीवाली मिरची घेतली तर 3,500चा 7 किलो। हो, युट्यूबवर
दांडीवाली मिरची घेतली तर 3,500 7 किलो देतो आपण. 3,500 7 किलो 5 किलो मिरची आणि 2 किलो सामान असं 7 किलो. पण जर दांडी तोडून मिरची घेताय तर 300 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. पण त्याच्यामध्ये क्लिनिंगचे पैसे जातात. मेहनत आहे, क्लिनिंगचे पैसे आणि खडा काडी कचरा काहीच नसते आणि बायकांचं चार्ज असतं. ते पैसे सगळे पकडून ते 300 रुपये एक्स्ट्रा देतो. पण त्याच्यामध्ये तुमचा मसाला वाढतो. दांडीवाली मिरची घेते तुमचं 6 ते 6.25 किलो मसाला 7 किलोचा होतो आणि दांडी तोडलेला मिरची घेते तर 6.5 ते 7.25 किलो तुमचा मसाला होतो. हा तुमचाच फायदा त्याच्यामध्ये. वजनामध्ये माझा फायदा काहीच नाही, कारण मला बायकांना तो चार्ज द्यावाच लागतो. बोला बाबा. ही मिरची आणि त्याचं सामान. ओके. तुमचं चॅनल कुठला? सारिका रेसिपी. सारिका सारिका गोगरे जरी टाकलं ना तरी. कुठला गाव? मग त्याला सलीमला विचारा ना गाडीचं काय झालं बघा. हे बघा ताई कसं माल आहे बघा, एकदम क्लीन. खडा काडी कचरा काय नाही, एकदम साफ माल आहे. काय बोलला हो सलीम? तोपर्यंत बघा मिरी बघा कसं प्युअर मिरी आहे. याच्यामध्ये पपईचं बी मिक्सिंग नाहीये. तुम्ही कितीही जोराने प्रेस केलं तरी याच्यात काही हाताला लागणार नाही. म्हणजे वरचा जो साल आहे तो तुटत नाहीये. म्हणजे फसवणूक होते का? याच्यामध्ये पपईचं बी मिक्सिंग पपईचं बी मिक्स नाहीये याच्यामध्ये. आणि आता तुम्ही किती तिखट खाणारे असाल तुम्ही एवढं बडबड करता, बरोबर आहे. बाकी मिक्सिंग करते काय? मी माझं सांगते, मी दुसऱ्यांचं का सांगू दादा? आता एवढं लोकांना किती फसवतात ते आम्हाला माहिती आहे. काय करू शकत नाही. मी फसवत नाही ना, याचा मला अभिमान आहे की मी फसवत नाही. मला ह्याचा अभिमान आहे. त्याच्यानंतर एवढी म्हणजे स्ट्रॉंग आहे ना की मिरी तुम्ही आता एक अख्खी नाही खाऊ शकत. माझ्या समोर तुम्ही किती तिखट खाणारे असाल तरी पण. मला आमची मॅडम बोलली तुझं काय असेल ना काम सांग, आपण रेट टाकायला जायचो. मी पायाच पडलं तिच्या, नको बाबा काम नाही. कोण असं करतात ना त्यांच्या मागे जाऊन बायका म्हणून थांबायला लागते. तरी येते मसाल्याला. ह्या राईमुळे ना मसाल्याला तरी येते. ही स्पेशल मसाला राई आहे. खडा हिंग मसाल्याचं टेस्ट आणि टिकून ठेवण्याचं काम करतो. वर्षभर ह्या मिरचीमुळे सगळं दांडीकट माल. हिंग तळायला नाही ना घाटी मसाला जो करतो ना आपण, घाटी मसाला, कांदा लसूण मसाला, हा दळायला नाही द्यायचं. जेव्हा चटकीमध्ये जे करतात ना मसाला, त्यांनी ह्याला दळायला नाही द्यायचं. फक्त खडे ठेवून द्यायचे, फेकून द्यायचं. त्याचा काही उपयोग नाही. सुकं खोबरं ताई 240 रुपये किलो आहे. हा 22 वस्तू आहे, 2 किलो येणार हे सगळं. दालचिनी. हा दालचिनी. आगरी कोळीला आणि मालवणीला आपण 2.5 ते 3.25 किलो सामान देतो. 3 ते 3.25 किलो सामान देतो 5 किलो मिरचीला. मालवणी मसाल्याला. मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाले जास्त असतात. आगरी कोळी मसाल्यामध्ये कमी असतात. म्हणजे काय टेस्ट कशी खायची सवय झाली आपल्याला. आपण त्या टेस्टचा माल खातोय, ती सवय झाली आपल्याला. ऐकणार नाही हो मालवण. ऐकणार कोणीच नाही. कोणीच ऐकणार नाही. आपल्याला तसं मालवणीही ऐकणार नाही. ते जास्त मसाला नाही का, थोडं आपलं असं थोडं नाही. पण काय बोलून पाहिजे घ्या आता, साईज वर नका जाऊ. घ्या. त्रिफळ आहेत ना? त्रिफळ आहे. त्रिफळामधली काठी वगैरे सगळं घ्यायचं. ही काठी सुद्धा फेकून नाही द्यायची त्रिफळाची. ती सुद्धा घ्यायची. हा त्याच्यात टेस्ट असते. कारण जसं आपण मेथीचे कोकणामध्ये झाडे द्यायची भरपूर. ते चक्री फुल, याला बाद्यान म्हणतात. त्याचं नाव बाद्यान आहे पण त्याला चक्री फुल. सारिका गोगरे नाव. सारिका गोगरे का? हा. आणि इथं वारदोलीला कोण? मसाला तुम्ही नेलात तुमच्या मस्त लागला, पण ते हाड कमजोर होतं. जिरं आहे ना? हा हे शहाजिरा आहे बघा. खडा काडी कचरा काही नाही, मिक्सिंग नाही त्याच्यामध्ये काही. ओरिजिनल शहाजिरा आहे. काही ठिकाणी आपला जो साधा जिरा असतो ना तो चाळतात, त्याचा जो बारीक असतो तो शहाजिरा म्हणून विकला जातो. तसं नाही माझ्याकडे ओरिजिनल शहाजिरा. ही बघा मसाला वेलची जम्बो साईज आहे बघा. लवंगची साईज बघा आणि स्मेल घेऊन बघा. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर स्मेल नाही, पण दादा स्मेल बघा.
स्मेल बघा, ओरिजिनल लवंग आहे, त्याचं तेल काढलेलं नाहीये, प्युअर लवंग आहे. तेल काढून डबल इकायला पण येते का? हो, लवंगचं तेल काढलं जातं, दालचिनीचं तेल काढलं जातं. आता एक किती किलोसाठी तुम्ही मसाला बनवता? 5 किलोसाठी बनते, 2 किलो होणार तुमचा मसाला. 5 किलो मिरचीसाठी 2 किलो मिरचीसाठी आगरी मसाला झाला हा. 5 किलो मिरचीसाठी 2 किलो सामान. 22 प्रकारचे सामान असतात, 22 प्रकार वेगवेगळे पॅकिंग करून देणार आपण. त्याचं वजन होईल तुमचं 2 किलो. तो झाला 5 किलो आगरी मसाल्यासाठी. तो तुम्ही मालवणी मसाला बनवता तर त्याचा 2.5 ते 3.5 किलो मसाला होईल. देणार मी पहिले. हे धणे किती घेतले तुम्ही? धना अर्धा किलो. अर्धा किलो धणे. अर्धा किलो धना 3 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि हे 22 मसाले. 22 वजन बघा, इथून दिस वजन बघा. 2 किलो. सेट झालं का बाबांचं? किलोला 2 किलो सामान म्हटलं तर तो 2 किलोचे 100 ग्रॅम एक्स्ट्रा झाला. हे नागकेशर ना? हा, नागेश्वर. मला वजन कमी द्यायला आवडत नाही कोणालाच. माझ्यासमोर गिऱ्हाईक असो नाही तर नसो, पण त्याला वजन कमी जात नाही माझ्याकडून बिलकुल. हाताला सवय झाली ती जास्त द्यायची. हे जायफळ किती देता तुम्ही? जायफळ 4, जम्बो साईज असल्यामुळे 4, छोटी साईज असेल तर आपण 5 दिले असते, कारण आपण जायफळचं फुल पण टाकणार होते त्याच्यात 50 ग्राम. त्याच्यामुळे 4 जायफळ 6 किलो मिरची. हेच आहे ना? हा, हे जायफळचं फुल आहे. जावित्री. हा हा, जावंत्री. बघा स्मेल बघायचं कसं आहे आणि साईज बघा कशी आहे मालाची. चुरा नाही, खडा कसा आहे. घरी नेले भाजल्याच्या नंतर ती उमळणार नाही. उमळली तर समजायचं त्याच्यात राजगिरा मिक्सिंग आहे. खसखस भाजल्याच्या नंतर अशीच्या अशी राहिली पाहिजे. त्याच्यात पण राजगिरा मिक्स करतो. खसखस तुम्ही भाजली प्रत्येक ना, मसाल्यामध्ये मिक्सिंग मिक्सिंग आहे. आहे. ही खसखस तुम्ही भाजली ना की ती तो फूल तयार होतो. फूल तयार झाले की तो राजगिरा आहे समजायचं. उमळली नाही पाहिजे, तसे तसे राहिली पाहिजे. हिंग चिकट असतो, त्याच्यानंतर तो चक्की पण आपली गरम असते. मग तो आपला मसाला चक्कीला चिकटून बसतो आणि मसाला आपल्याला वजनाला कमी येतो. मग आपण थोडस मिरचीवाल्याला आणि चक्कीवाल्याला दोष देतो. मी त्याला लंबीचं सांगून देतो पटकन. हो चालेल. ह्या मामांचे थांबले, त्याचे पैसे थोडेसे म्हणून जास्त होतं. काही जणांना वाटतं की अरे आम्हाला तिथे 2,000चा किंवा 4,000चा 5 किलो किंवा 10 किलो मिळतो. तेच हे सामानाचा बदल, ह्याचं टेस्ट मधला फरक असल्यामुळे पैसे वाढतात. हा, येस. इथे माल कुठून येतो तुमचा? म्हणजे आंध्र. आंध्रामधून का? मिरची पण तिथूनच का? हा, मिरची शक्यतो मिरचीच तिकडून येते आपल्याला जास्तीत जास्त. आणि गरम मसाले? गरम मसाला पण मागवतो आपण डायरेक्ट होलसेल मधूनच आंध्रावरून मागवतो आपण. हो. तिथे गेल्यावर फोन करा. धण्यामध्ये एकच क्वालिटी आहे का नाही, तुमच्या? आहे, अजून पण आहे. आहेत का? हो, ज्याच्यामध्ये मिरची पावडर धना पावडर बनवला जातो. तो पण धना आहे, तो पण दाखवते मी तुम्हाला. हा मसाल्यासाठी? हा मसाल्यासाठी. बेटा ना तो पिशवीतला धना दाखव. काहीतरी एक हा धना आहे. हा धना पावडर साठी ना? हा कसा किलो देता? मेथी आहे माझ्याकडे. मेथी पण आहे. हा धना कसा किलो देता तुम्ही? 240 रुपये किलो. 240 रुपये किलो का? मेथी. हे कोणाचे भरतेस तू? ह्या ताईंचं. मला 1 त्या किलो ताई- 1 किलो हळद गेली पुढे आधी. नाही नाही ना, ही त्या ताईंची नाही, ह्या ताईंमध्ये. हा, अजून 1 किलो खोबरं आणि 1 किलो हळद भरायची. ही हळद कशी किलो आहे? 280 रुपये किलो ओरिजिनल सेलम हळद येते. सेलमची हळद हा, का? सेलमची हळद आहे. खोबऱ्यामध्ये टाकून तुमची हळद. तेव्हा तुमचं घर बोलेल की हळद दळून आणले म्हणून. एवढं भारी स्मेल येतं. एकच क्वालिटी आहे. क्वालिटी निजाम पण आहे, पण निजाम हळदीचा कलर थोडासा कमी होतो. 4 महिने. सेलमच्या हळदीचा कलर चांगला. इथे धणे आहेत. हे 220 रुपये किलो आहेत. हे मसाल्यासाठी वापरतात धणे. हे जे धणे आहेत हे धना जिरा पावडर साठी वापरले. हे 240 रुपये किलो आहेत. जिरे तुम्हाला 420 रुपये ना? 420 रुपये किलोने तुम्हाला भेटेल, चांगल्या क्वालिटीचे. काय व्हिडिओ मध्ये हो सगळी दिसणार. मिरची एकदम कडक होणार, एकदम कडक. फक्त 2 तास. नाही, पाणीच नाहीये मिरचीमध्ये, अजिबात पाणी नाहीये. फक्त रात्रभरती एसीच्या रूम मध्ये असल्यामुळे तिला थोडं मॉइश्चर आहे. बाकी पाणी नाहीये मिरचीला. त्याच्यामुळे फक्त 2 तास मिरची उन्हात ठेवायची. 2 तासामध्ये माल एकदम कडक होणार. जास्त सुकवायचं नाही. सुकलेली मिरची आहे ना, गरजच नाही ना जास्त सुकवायची. मालवणी, आगरी कोळी आणि घाटी मसाला. हो, पावडरचं हिंग.
हिंग तुम्ही तळून दळायला द्या आणि हा हिंग आहे ना मसाला दळून झाला की त्याच्यात आखे कडे ठेवून द्या हा आणि मसाला संपला ना की हा हिंग फेकून द्या त्याचा काही उपयोग नाही काही काय गरज नाही तेल सोसून हा तुम्ही गेल्या वर्षी 1 वर्षाचंच काम असतं त्याचं. बडीशेप टाकली आपण बडीशेप टाकली. एक 5 किलोची 5 किलो मिरचीसाठी 2 किलो 160 2 अख्खा मसाला. किलोच पकडायचा हा. ते थोडाफार. आणि मिरच्या किती प्रकारच्या घेतल्या त्यात आपण? मिरच्या आपण 6 प्रकारच्या. 6 प्रकारच्या. हा मिरची 5 किलो आणि खडा मसाला 2 किलो. 2 किलो असं 7 किलो 7 आणि किलो. 2 किलो हळद 4000 रुपये 20 रुपये डिस्काउंट बस फक्त 20 रुपये. बस झाला. मिरची गल्ली ओल्ड पनवेल मिरची गल्ली गोपालकृष्ण मंदिराच्या समोर हे म्हणजे हा